गाय की जय. सोलापुरी मधली जत्रा बघू शकता मित्रांनो, बघू शकता ही जत्रा. युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही इथे आपल्या गावामधली जत्रा आहे. अंबड तालुका जिल्हा जालना सुरमापुरी गाव जे आहे अंबड तालुक्यामधलं एकदम फेमस गाव असणार गाव आहे. इथली आपली लक्ष्मी आईची जत्रा आहे मित्रांनो. बघू शकता इकडे जत्रा एकदम बघू शकता इकडे पब्लिक वगैरे बघू शकता. आमची गावातली सगळी पब्लिक आहे मित्रांनो. आणि गेल्या अनेक वर्षापासून जी आपली आहे जत्रा आहे असते दरवर्षी प्रमाणे चालू आहे. लक्ष्मी आईची जय. सर्वजण भाविक भक्त बघू शकता. लाखांच्या संख्येने बघू शकता आपल्या अंबड तालुक्यामध्ये सुरमापुरी गाव असणाऱ्या गाव फेमस गावामधली जत्रा आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही जत्रामध्ये बघू शकता आहे लक्ष्मी आईची जत्रा आहे मित्रांनो. बघू शकता लाईक फॉलो सबस्क्राईब करा. बघू शकता ते जत्रा पब्लिक वगैरे बघू शकता तुम्ही आमच्या गावचे. लक्ष्मी आई की जय. आमच्या गावाची जत्रा खूप दिवसापासून चालू आहे. जत्रा सांगायचं म्हणतं आम्हाला कळतं तेव्हापासून तरी अंदाजे 50-60 वर्ष झाले सुरमापुरी जत्रा चालू आहे. महालक्ष्मीच्या आशीर्वादाने दरवर्षी प्रमाणे जत्रा खूप आकर्षक पद्धतीने व शांततेत असते. आणि जत्रा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आनंदाच्या वातावरणात शांततेत चालू आहे.
आमच्या जत्राचे आकर्षक म्हणजे म्हणले तर आमचे चुलते राधाकृष्ण फटांगडे, आमचे बंधू सूर्याबाई फटांगडे, पुन्हा ज्ञानेश्वर माऊली खरात, जटावले बाबा यांच्या आशीर्वादाने जत्रा खूप जोरात चालू आहे. मोबाईल लक्ष द्या बोला. गेल्या अनेक वर्षापासून जत्रा चालू आहे, वर्षानुवर्षे. मित्रांनो बघू शकता इथे आपल्या गावची पब्लिक आमचे दिगंबाबू फटांगडे जे आहेत यांच्याशी जरा जाणून घेणार आहे. मित्रांनो बघू शकता इथे जत्रा पब्लिक बघू शकता इकडे. गाडी चालू आहे बघू शकता तुम्ही. चालेल चालेल. बघू शकता पब्लिक बघू शकता, सुरवापुरी मधील पब्लिक बघू शकता मित्रांनो तुम्ही. लाखोंच्या संख्येने पब्लिक बघू शकता इकडे. सर्व जी पब्लिक आहे आणि सर्व पब्लिक सुरवापुरी मधील पब्लिक आहे. पब्लिक जे आहे सगळे सुरवापुरी मधील पब्लिक आहे मित्रांनो बघू शकता. सगळे जत्रासाठी जमा झालेले भाविक भक्त आहेत. सर्व भाविक नागरिक जे आहेत सुरवापुरी मधील नागरिक आहेत. तर आमचे जे आहेत आमच्या गावाचे स्वराज मेडिकलचे मालक चालक रोहित प्रसाद यांच्याशी थोडं 2 शब्द बोलू शकतो आपण. 2 शब्द. त्यांचं असं म्हणणं आहे की जत्रा खूप दिवसापासून चालू आहे. जत्रेमध्ये गावातले भाविक भक्त खूप संख्येने उपस्थित असतात. आपोआपले नवस फेडतात. नवसामध्ये पावणारी लक्ष्मीबाई जत्रा या नावाने आमच्या गावात खूप दिवसापासून प्रसिद्ध आहे. आमच्या गावातले जुने भक्त सांगतात की लक्ष्मीबाई ही पावन होणारी आई आहे. त्याच्यामुळं प्रत्येक पूर्ण गावामध्ये सांगायचं म्हणलं तर प्रत्येक घरामध्ये सवासणी असतात. त्या सवासणी म्हणजे जेव घालतात लोक. कोणी बोकड्या कापतात, कोणी कोंबडे कापतात, आपला नवस पूर्ण करतात. त्याच्यामध्ये लहान मोठे थोर सर्वजण उपस्थित असतात. जत्रेमध्ये सगळ्याचं योगदान हे आपापल्या पद्धतीने सगळे व्यवस्थित करतात. जत्रेमध्ये आमचे चुलते म्हणजे आमच्या जसं आमच्या जन्माच्या अगोदरपासून आमचे चुलते हे पत्रात म्हणून आहेत. ते पत्रात म्हणून काम करतात आणि त्यांचा गावाला त्यांच्या स्वतः सगळ्या गावात सुद्धा आमच्या चुलत्यावरती आहे. आणि जत्रेचे आकर्षक म्हणजे आमच्या चुलते जत्रा काढतात. आमच्या चुलत्याचं नाव सांगायचं म्हणलं तर राधाकृष्ण संतराव फटांगडे यांचे गुरु लक्ष्मण बुवा. आता ते लक्ष्मण बुवा आम्हाला सांगता येणार नाही पण ते आमच्या चुलत्याचे गुरु आहेत. आणि हे वारसा आमच्या चुलते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पुढे चालवतात. आणि याच्यानंतर आमचे हनुमाननगरचे 8 तारखेला जत्रा होणार आहे. 8 तारखेला याच्याही पेक्षा खूप सुंदर व शांत जत्रा होणार. आणि बाहेर गावावर येणारी म्हणजे खूप असतात जत्रामध्ये पोत्रा ते असतात. धन्यवाद. मित्रांनो बघू शकता आपल्या हनुमाननगर सुरवापुरी मधील जत्रा बघू शकता तुम्ही पार पडलेली आहे.